आरटीओने मागितली 3 लाखांची लाच. खासगी पंटरसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक. जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 3 लाखाची लाच पंटर करवी स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे आरटीओ विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याने सोयीच्या ठिकाणी अर्थात नवापूर चेकपोस्टवर बदली करण्याच्या मोबदल्यात 3 लाखांची लाच प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना खासगी पंटर भिकन मुकुंद भावे मार्फत मागितली. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकासोबत संपर्क साधला. लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार गुरुवार दिनांक 5 रोजी दुपारी 3:30 वाजेला तक्रारदाराच्या जळगाव शहरातील राहत्या घरी भिकन भावे हे लाच स्वीकारण्यासाठी गेले आणि त्याच ठिकाणी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. खासगी इसम भिकन भावे यांनी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती देखील एसीबीच्या पथकाने दिली. ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे एसीबीचे डीवायएसपी सुरेश नाईक नवरे, पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे येथील घरांची झाडाझडती देखील एसीबीच्या पथकाने घेतल्याचे सांगितले.